हॅलो फ्रेंड, स्वागत आहे मोळोनी क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता 11वी अकाउंटचा चॅप्टर 5 म्हणजे सहाय्यक पुस्तके हे पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण आज विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक पाहणार आहोत. तर केवळ रोख रखाना असलेले साचे रोख पुस्तक म्हणजे साधे रोख पुस्तक, त्याला दुसरं नाव आहे. आणि रोख व बँक रकाना असलेले रोख पुस्तक म्हणजेच 2 रकानी साधे रोख पुस्तक किंवा बँक पुस्तक असे त्याला नाव आहे. तर आज आपण विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक पाहणार आहोत. तर आपण बघूया त्याचं उदाहरण. तर बघा, हे आपलं उदाहरण आहे विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक. तर बघा उदाहरण काय आहे. विजय मोबाईल कंपनीच्या गणेशा लघुरोग पालास 1 जानेवारी 2024 रोजी मुख्य रोखपालाकडून रुपये 10,000 मिळाले. जानेवारी महिन्यातील विविध खर्च खालीलप्रमाणे आहेत, त्यावरून लघुरोग पुस्तक तयार करा. तर बघा, जी काही विजय मोबाईल कंपनी आहे त्यामध्ये गणेश हा काम करतोय आणि त्याच्या मालकाने त्याला 1 जानेवारीला जे काही आपले छोटे मोठे खर्च असतात त्या खर्चासाठी त्याला 10,000 रुपये दिलेले आहेत. तर त्या 10,000मध्ये त्याने काय काय केले त्याचा हिशोब तो खाली दिलेला आहे. खालीलप्रमाणे आहे, त्यावरून लघुरोग पुस्तक तयार करा. तर ही माहिती दिलेली आहे. या माहितीवरून आपल्याला विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक तयार करायचे. तर बघा इथं दिनांक, तपशील आणि रक्कम. तर हे आपल्याला परीक्षा सूची म्हणजे परीक्षेमध्ये हे आपल्याला दिलं असणार आहे, ह्यावरून आपल्याला सोडवायचे. तर बघा 2024 जानेवारी 1 ही अमेरिकन पद्धत आहे दिनांक लिहायची, तर ती इथे वापरलेली आहे. तर पहिलं काय, स्टेशनरी खर्चाचे दिले किती, रक्कम 250 म्हणजेच 250. नंतर फाईल खरेदी केली 4 तारखेला, 1 तारखेला स्टेशनरी खरेदी केली, 4 तारखेला फाईल खरेदी केली बघा 200 रुपये, 6 तारखेला जलद डाक खर्च दिला 300 रुपये. नंतर 9 तारखेला पोस्टाची तिकिटे खरेदी केली 300 रुपये. 11 तारखेला बघा, हे आपण जानेवारी महिन्यातले ज्या तारखा आहेत ते बघत आहोत. तर 11 तारखेला गाडी भाडे 150 रुपये, 13 तारखेला मोबाईल खर्च 175 रुपये, 15 तारखेला टॅक्सी भाडे 250 रुपये, 17 तारखेला झेरॉक्स शुल्काचे दिले म्हणजेच झेरॉक्सचे काढले त्याचे आपण दिलेले आहेत 250 रुपये. तर नंतर बघा 19 तारखेला कुरिअर खर्च 40 रुपये, 21 तारखेला बस भाडे 80 रुपये, 23 तारखेला अल्पोपहास 120 रुपये, रबर पेन पेन्सिलची खरेदी 70 रुपये. तर बघा इथं आपल्याला तारखा दिलेल्या आहेत आणि इथे त्याची आपल्याला रक्कम दिलेली आहे आणि आपण त्या महिन्यामध्ये काय काय खर्च केला हे आपल्याला दिले आहे. तर त्यावरून बघा आता आपल्याला गणित सोडवायचे. तर बघा हे आहे आपला कॉलम. तर बघा आपल्याला पहिल्यांदा अकाउंटमध्ये आपल्याला गणिते सोपे असतात, पण आपल्याला ह्याचे जे काही कॉलम आहेत त्या कॉलमकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे हे जे काही कॉलम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. तर बघा विजय मोबाईल कंपनी यांच्या पुस्तकात विश्लेषणात्मक लघुरोग पुस्तक, तर हे आपल्याला टायटल द्यायचं आहे. नंतर बघा कॉलम आपल्याला एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे कॉलम 10 आहेत. तर याच्या मनाने म्हणजे आपल्याला इथं 1 2 आपल्या मनाने पण आपण ठरवत असतो की ह्यामध्ये आपल्याला किती कॉलम करायचे आहेत. तर बघा पहिला काय, प्राप्ती म्हणजेच आपल्याला 10,000 म्हणजे विजय कंपनीच्या मालकाने गणेशला किती 10,000 रुपये दिले होते, मग प्राप्ती किती आहे 10. दिनांक 2024 जानेवारी 1. तपशील हिता आहे प्रमाणक क्रमांक म्हणजे म्हणजेच प्रमाणक क्रमांक. एकूण रक्कम हे कॉलम बघा, जेवढे आपल्याला म्हणजे आपण जेवढे खर्च केलेत ते सगळा खर्च आपल्याला इथे एका या बॉक्समध्ये तो येणार आहे. आणि नंतर आपल्या मनाने आपल्याला इथे ते तयार करायचे असते तर की भाडे, स्टेशनरी खर्च किंवा नंतर कुरिअर खर्च, अल्पोपहार. तर हे सगळे हे 2-3 कॉलम असते ते आपल्या मनाने असतात. 2 किंवा 3 किंवा 4 आपण हे कॉलम मनाने करू शकतो. तर बघा इथं भाडे म्हटल्यानंतर यामध्ये जितके भाडे आहेत तितके भाडे ह्याच्यामध्ये येणार.
नंतर स्टेशनरी खर्च, मग स्टेशनरीसाठी आपण किती खर्च केला तो या कॉलममध्ये येणार. नंतर विविध खर्च, विविध खर्च बघा, विविध खर्च म्हणजे हे दोन आपण जे कॉलम केले तर या कॉलममध्ये जे रकमा नसणार आहेत त्या रकमा ह्या कॉलममध्ये असणार आहेत विविध खर्चामध्ये. तर बघा इथे 250 रुपये आहेत, तर हे 250 रुपये आपल्याला विविध खर्चामध्ये न्यायचे नाहीत, तर ते इथं आहेत म्हणून इथं नसणार, म्हणजे या दोन कॉलममध्ये नसणार आहेत रकमा त्या इथं असणार. तर ह्या कॉलममध्ये जेवढा खर्च झाला आहे त्या महिनाभरातला तितका सगळा खर्च यामध्ये येणार आहे. नंतर पान क्रमांक आणि खातेवही खाते, हे दोन कॉलममध्ये आपल्याला काहीच करायचं नसतं, ते कॉलम तसेच असतात. तर बघा आता हे झाले आपले कॉलम. तर कॉलम झाल्यानंतर बघा हे दोन कॉलम आहेत, हे आपल्या मनाने करायचे असतात. आपण 2 पण करू शकतो, 3 पण करू शकतो, जेवढी आपली जागा असेल त्या जागेच्या ॲडजस्टने आपल्याला ते करायचं आहे. तर हे आपले कॉलम झाले. नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला प्राप्ती म्हणजेच आपल्याला किती रुपये मिळालेले 10,000. मग इथं आपण 10,000 लिहायचे. 10,000 दिनांक किती 24 जानेवारी 2001. तर बघा हे आपल्याला इथं दिलेलं असतं 1 जानेवारी 2024, म्हणजेच इथं बघा दिनांकामध्ये 24 जानेवारी 1. तर किती 10,000 रुपये रोखापालाकडून रुपये 10,000 मिळाले. 10,000 मिळाले म्हणजे आपल्याला प्राप्ती झाली, म्हणून आपण ते 10,000 तिथं लिहायचे. तर बघा नंतर तपशिलामध्ये काय आहे की जे आपण जे खर्च केला आहे तो तपशिलामध्ये आपल्याला सगळा लिहायचं आहे. तर बघा इथं 1 तारखेला काय आहे स्टेशनरी खर्चाचे दिले 250 रुपये. तर बघा आपल्याला आता इथं नोंद कशी करायची आहे, दिनांक इथं बघा 1 तारीख लिहायची. स्टेशनरी खर्च तर किती आहे स्टेशनरी खर्च आपल्या एकूण रक्कम 250 रुपये. बघा इथं जे 250 आहे ती आपल्याला इथं दाखवायची. नंतर बघायचं की आपण कॉलम केला आहे का, तर बघा इथं भाडे आणि इथं स्टेशनरी खर्च, तर किती आपल्याला खर्च 250 रुपये. मग त्या 250 रुपये आपल्याला त्या स्टेशनरी खर्चामध्ये लिहायचे. विविध खर्चामध्ये येणार का हे बघा, स्टेशनरी खर्चामध्ये लिहिल्यानंतर ते विविध खर्चामध्ये येणार नाही. नंतर बघा फाईल खरेदी 4 तारखेला काय फाईल खरेदी 200 रुपये. तर बघा इथं 4 तारखेला फाईल खरेदी 200 रुपये. तर बघा आपण फाईलचा कॉलम केला आहे का, नाही केला. मग आपल्याला जे काही इथं विविध खर्च आहे त्या विविध खर्चामध्ये आपल्याला 200 रुपये दाखवायचे आहेत, कारण आपण त्याचा कॉलम सेपरेट केला नाही, त्यामुळे ते 200 रुपये कुठे येणार विविध खर्चामध्ये येणार. नंतर बघा 6 तारखेचा काय व्यवहार आहे, जलद डाक खर्च दिला. बघा किती आहे 300 रुपये. तर इकडं बघा 6 तारखेला जलद डाक खर्च दिला 300 रुपये. तर आपण इथं कॉलम केला आहे का, नाही केला, म्हणून आपल्याला विविध खर्चामध्ये ते 300 रुपये दाखवायचे. बघा 9 तारखेचा व्यवहार काय आहे, पोस्टाची तिकिटे खरेदी केली 300 रुपये. तर आपल्याला ह्याची नोंद कशी दाखवायची, 9 तारीख इथं दिनांकच्या खाली आपल्याला दिनांक लिहायचा आहे. पोस्टाची तिकिटे खरेदी केली 300 रुपये, आणि इथं आपण कॉलम केला नाही म्हणून त्याचं कुठं येणार 300 रुपये, इकडं विविध खर्चामध्ये 300 रुपये येणार. बघा गाडी भाडे 11 तारखेचा व्यवहार आहे, गाडी भाडे 150 रुपये. तर बघा 11 तारखेला गाडी भाडे 150 रुपये. तर आपण इथं भाडे हा कॉलम केला आहे, त्यामुळे जी ह्याची रक्कम आहे ती विविध खर्चामध्ये न जाता भाडे कॉलममध्ये जाते. मग हे 150 भाडे कॉलममध्ये लिहायचे, ते विविध खर्चामध्ये हे आपल्याला दाखवायचे नाही. नंतर बघा 13 तारखेला मोबाईल खर्च 175 रुपये. तर बघा 13 तारखेला मोबाईल खर्च 175 रुपये. तर आपण मोबाईल खर्चाचा कॉलम केला आहे का, नाही, मग विविध खर्चामध्ये 175 रुपये आपल्याला दाखवायचे. नंतर बघा टॅक्सी भाडे 250 रुपये. बघा इथं 15 तारखेला टॅक्सी भाडे 250 रुपये म्हणजेच 250 रुपये. तर आपण भाडे हा कॉलम इथं केला आहे, त्यामुळे ते 250 रुपये कुठं जाणार भाडे या कॉलममध्ये जाणार. विविध खर्चामध्ये ते आपल्याला रक्कम दाखवता येणार नाही. नंतर बघा झेरॉक्स शुल्काचे दिले 250 रुपये म्हणजे 250 रुपये. तर बघा
झेरॉक्स शुल्काचे दिले 250 रुपये. तर ह्याचं कॉलम झेरॉक्स शुल्काचं केलं आहे का नाही. मग ही रक्कम कुठं जाणार, 250 रुपये विविध खर्चामध्ये. तर आपल्याला ह्याच्या नोंदी करायच्या. बघा 19 तारखेला काय आहे, कुरिअर खर्च 40 रुपये. तर बघा 19 तारखेला कुरिअर खर्च 40 रुपये. तर ह्याचा आपण कॉलम केला नाही, मग ही रक्कम कुठे येणार, विविध खर्चामध्ये. नंतर 21 तारखेला काय आहे, बस भाडे 80 रुपये. तर बघा हे आपल्याला बस भाडे पुन्हा नंतर दाखवायचे. 21 तारखेला बस भाडे 80 रुपये. तर ही भाड्याचा आपण कॉलम केला आहे, मग त्या भाडेमध्ये 80 रुपये दाखवायचे. विविध खर्चामध्ये ते दाखवता येणार नाहीत आपल्याला. नंतर अल्पोपहार बघा किती आहे, 120 रुपये. तर बघा अल्पोपहार 120 रुपये. ह्या अल्पोपहारचा आपण तक्ता केला नाही, म्हणजे कॉलम केला नाही, त्यामुळे ते आपल्याला विविध खर्चामध्ये दाखवायचे. नंतर रबर पेन पेन्सिलची खरेदी 70 रुपये. तर बघा 27 तारखेला रबर पेन पेन्सिलची खरेदी 70 रुपये. आणि ह्याचा आपण कॉलम केला नाही, मग हे कुठे येणार, विविध खर्चामध्ये 70 रुपये. तर बघा हे आपलं आता गणित सोडून झाले. तर आता आपल्याला हे टॅली करायचे. तर बघा आता खाली, तर बघा आता आपल्याला ह्याची टॅली कशी करायची. तर पहिल्यांदा आपल्याला जे काय एकूण रक्कम आहे, ह्या एकूण रक्कमची आपल्याला पहिल्यांदा बेरीज करून घ्यायची. तर बघा ह्या सगळ्यांची बेरीज किती येते, 2185. तर हे आपल्याला लिहून घ्यायची. नंतर आपल्याला जे काय आपण कॉलम केले ते भाडे बघा, भाड्याची पण नंतर आपल्याला हे भाडे जे आहेत ते ह्या कॉलममधल्याची रक्कम आपल्याला त्याची बेरीज करून घ्यायची. तर किती आहे त्याची, 480 रुपये. नंतर स्टेशनरी खर्च 250 रुपये. तर बघा स्टेशनरी खर्च जास्त नाही आहे म्हणून आपल्याला 250 इथं खाली लिहून घ्यायचे. नंतर जे काय आहे आपला विविध खर्च, तर बघा ही विविध खर्च आहे तो आपल्याला इथं लिहून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला जे काही इथले कॉलम आहे त्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करून घ्यायची. बेरीज केल्यानंतर बघा आपली जी बेरीज आहे ती जे आपण कॉलम केले तर भाडे कॉलम, नंतर स्टेशनरी खर्च आणि विविध खर्च हे 3 कॉलम आहेत. या 3 कॉलमची जेवढी बेरीज येते तेवढी बेरीज ह्याची असायला पाहिजे. म्हणजेच एकूण रक्कमची जी बेरीज आहे 2185, तर ही 2185 ह्या 3 कॉलमची मिळून ही बेरीज यायला पाहिजे. म्हणजे आपलं गणित ते बरोबर असतं. बघा आता ह्या तिन्हीची आपल्याला बेरीज किती येते, 2185. खाली डबल लाईन आणि वर सिंगल लाईन हे आपल्याला ओढायचं असते, कारण हे अकाउंटन्सीचा नियम आहे. त्यामुळे खाली डबल लाईन आणि वर सिंगल लाईन हे आपल्याला ओढायचे असते. नंतर बघा आपल्याला प्राप्त किती झाले ते आपल्याला 10,000 रुपये. मग आपण त्या प्राप्त ते खाली आणायचे. जे आपलं गणित संपतं त्याच्या 4-5 लाईन सोडून आपल्याला ते 10,000 आपल्याला प्राप्तीमध्ये खाली लिहून घ्यायचे. नंतर हेच 10,000 आपल्याला इकडं आणायचे एकूण रक्कममध्ये. तर हे 10,000 इकडं आल्यानंतर खाली डबल लाईन वर सिंगल लाईन ह्या 10,000ला पण आपल्याला ते ओढून घ्यायचे. नंतर बघा ह्या 10,000मधून 10,000 आपल्याला महिन्याचा खर्च दिला होता. या 10,000मधून आपला खर्च किती झाला आहे, 2185. तर या 10,000मधून आपल्याला 2185 रुपये वजा करायचे. मग बघा राहिले किती, 7,815 रुपये. तर गणेशच्या मालकाने जे त्याला 10,000 दिले होते त्याचा महिन्याचा खर्च किती आला आहे, 2185 रुपये. तर आणि 10,000मधून तितके वजा केल्यानंतर 7,115 रुपये त्याचे राहिलेले आहे. तर बघा मग 31 तारीख, आता जानेवारी महिना किती म्हणजे शेवटची तारीख किती असते, 31 तारीख. तर महिन्याच्या शेवटी ह्या आपल्याला त्या गणेशला त्याच्या मालकाला ते व्यवहार सांगायचे असतात. तर बघा मग इथं आपल्याला 31 तारीख न्यायची आणि शिल्लक खाली नेली म्हणजे म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, शिल्लक खाली नेली. तर किती नेली, 7,815 रुपये हे राहिलेली म्हणून ते शिल्लक खाली नेली. नंतर बघा ही शिल्लक खाली नेली. मग आता आपल्याला शिल्लक खाली नेली म्हटल्यानंतर ते पैसे आपण नंतर काय करणार की पुढच्या महिन्यासाठी आपण ते पैसे वापरणार आहोत. तर बघा इथं प्राप्तीमध्ये काय लिहायचे, प्राप्तीमध्ये आपल्याला जी इथली रक्कम आहे शिल्लक राहिलेली ती रक्कम आपल्याला इकडं प्राप्तीमध्ये दाखवायची, 7,815 रुपये. तर बघा फेब्रुवारी 1 जानेवारी महिन्यानंतर कोणता महिना असतो, फेब्रुवारी. तर 1 फेब्रुवारीला आपण काय म्हणणार, शिल्लक खाली आली. मग शिल्लक खाली आली, किती आली, 7,815 रुपये. तर बघा
ही आपल्याला असं ह्याचं टॅली करायचं आहे. तर त्या महिन्याचे शेवटी किती राहिलेत आणि 7,815 रुपये आपण पुढच्या महिन्याला हे वापरणार आहोत. तर हे आपलं विश्लेषणात्मक लघुरूप पुस्तक संपलेलं आहे. तर हे गणित आपल्याला असं सोडवायचं आहे. खूप सोपं आहे गणित हे. ह्याला आपल्याला फुल मार्क मिळू शकतात. तर नक्की सोडवा. थांबूया आपण इथेच.